नमस्कार, विनिमास लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण खोपोली येथील गगनगिरी महाराज यांच्या मठात आलेलो आहोत. तर आज मी तुम्हाला पूर्ण मठ दाखवणार आहे. खूप सुंदर हवा सुटलेली आहे. हवा कसली भारी सुटली आहे. हो ना. आपल्यापासून आपण खाल्लं असतं तर ते पाणी किती छान आहे ना, किती स्वच्छ आहे पाणी. मठाच्या बाजूलाच पातळ गंगा नदी वाहते. या नदीला पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, पण आम्ही हिवाळ्यामध्ये गेलो होतो त्यामुळे पाणी कमी होतं. त्यामुळे नदीला जरा थोडंसं कमी पाणी होतं, पण वातावरण एवढं थंडदायक होतं, आल्हाददायक होतं की सगळं वातावरण अगदी इतकं सुंदर वाटत होतं तिथे फिरायला. ते वीरू आणि बाबा तर आता आम्ही सर्वजण मठामधनं वर डोंगरावर जात आहोत. तिथे एक गुहा आहे आणि तिथे गगनगिरी महाराजांनी समाधी घेतलेली आहे. तर तिथे एवढी शांतता असते. तर आम्ही जात असताना इथे आम्हाला एक ग्राउंड दिसलेलं आहे. तिथे हेलिपॅडचं ग्राउंड आहे. जर कोणी VIP लोक येणार असतील तर ते इथं त्यांचा हेलिकॉप्टर उभा करून या मठाचा आनंद घेऊ शकतात. तर आमचा वीरू, चू आणि वीरूचे बाबा हे सगळेजण तिथे जाऊन त्याचा आनंद घेत आहेत. पाय खूप पोळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मठामध्ये आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा चप्पल आपल्याला बाहेर सोडावी लागते. तर पूर्ण हा मठ आणि डोंगरावर आपल्याला चप्पल न घालताच जायचं आहे. त्यामुळे ऊन खूप होतं. हिवाळ्याचे दिवस असले तरी ऊन होतं, त्यामुळे पाय खूप पोळत होते. तर आता आम्ही सर्वजण डोंगराकडे जात आहोत आणि जाताना आमचं फोटोशूट चालू आहे. काही जण सेल्फी घेत आहेत. तर आम्ही सर्वजण म्हणजे मी, चूचे बाबा, चू आणि वीरू आणि शेजारच्या ताई, दीदी, दादा आलेले होते. तर सर्वांची मस्ती करणं चालू आहे. तर आता आम्ही सर्वजण डोंगराकडे जात आहोत. तर डोंगराकडे जात असताना या रस्त्यावरून चालत असताना पायात चप्पल नाही आहे, तरी पण वीरू आणि चू खूप मस्ती करत होते. दर्शनाला घेतलं म्हणा इथून. तर आता हा चढ चालू झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की रस्ता किती उखरलेला आहे. पायात चप्पल नाही आहेत, पण त्यांनी असं रस्त्याने जाताना बाजूने असं पोतं टाकलेलं आहे ज्याच्यावरून आपण जाताना आपल्याला तेवढे पाय पळू नयेत, पण त्याला एक खिळे ठोकलेले होते. तर आता आम्ही वर गुहेकडे जात आहोत. तर आम्हाला खूप सारी माकडे दिसलेली आहेत. तर इथं वीरू, चू सगळेजण माकडे पाहत आहेत. त्यांची छोटी छोटी पिल्लं होती ती. तर आम्ही देखील त्याचा आनंद घेत आहोत. एवढ्या उन्हामध्ये खूप साऱ्या पायऱ्या चढून आल्यानंतर सर्वजण आम्ही दमलेलो होतो, पण त्यांनी इतकी उत्तम सोय केलेली होती वर डोंगरावर की पायऱ्यावर त्यांनी अशा
जुन्या काळामध्ये रांजण असायची, माठ आहेत, कोटी आहेत. तर याच्यामध्ये थंडगार पाणी त्यांनी भरून ठेवलेलं होतं आणि त्याला कपड्याने झाकलेलं होतं. त्यामुळे आम्ही एवढ्या उन्हातून वर गेल्यानंतरही अगदी थंड पाणी पिऊन अगदी तृप्त झालेलो आहोत. तर तुम्हाला मी तर दाखवत आहे की गुहेवरून खाली गगनगिरी महाराजांचा मठ किती दूर आहे तो आम्ही एवढ्यावर चालत आलेलो आहोत. तर आत गुहेमध्ये जात असताना एकदम इथे शांतता हवी होती, कारण हे नामस्मरण करण्यासाठीची जागा आहे. तर इथल्या स्वामींनी सांगितलेलं होतं की लहान मुलांना गर्दा करू देऊ नका, त्यामुळे मी विरूला घेऊन बाहेरच उभी आहे. तर गगनगिरी महाराजांची गुफा पाहून झाल्यानंतर आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे. तर पायऱ्या उतरताना अगदी उतार होता आणि विरू ऐकतच नव्हता, त्याला एकट्यालाच पायऱ्या उतरायच्या होत्या. मग दीदीने इथे विरूसोबत बसून एक फोटो घेतलेला आहे छान, कारण आम्हाला चालत असताना कुठे जास्त फोटो काढायला मिळाले नाहीत. तर चू आणि विरू दमले होते, तर दादांनी आणि यांनी त्याला खांद्यावर घेतलेलं होतं. आता आम्ही पूर्ण डोंगर उतरून आल्यानंतर इथं गोशाळेत आलेलो आहोत. तर इथं एवढ्या साऱ्या गायी होत्या आणि खूप दिवसानंतर मी एवढ्या साऱ्या गायी एका ठिकाणी पाहिलेल्या होत्या. तर चिवला आणि विरूला या गायींना पाहून खूप आनंद होत होता. खूप छोटी छोटी वासरे होती, मोठ्या गायी होत्या. तर काही वासरं तर अशी होती की ते रात्री जन्माला आलीत की काय असं वाटत होतं, एवढी ती कोवळी होती. तर विरूला आणि चिवला खूप आनंद होत होता आणि एवढी स्वच्छता होती या गोशाळेची, कमाल आहे खरंच. एवढा मठ एवढा स्वच्छ आहे, त्यांनी खूप सारी स्वच्छता ठेवलेली आहे मठामध्ये, खूप मेंटेन ठेवलेलं आहे. आता हा पूर्ण मठ पाहिल्यानंतर, गुहा पाहिल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आता आम्ही बाहेरच्या रस्त्याने आमच्या गाडीकडे जात आहोत. आता आम्ही प्रवास चालू केलेला आहे परतीचा आणि एक मंदिर पाहून आम्ही जेवायला बसलेलो आहोत. खूप भूक लागली होती सर्वांना, दुपारची वेळ होती. तर घरून येतानाच आम्ही जेवण घेऊन आलेलो होतो आणि आम्ही खूप छान जेवणाचा आनंद घेत आहोत. विरू झोपलेला होता. तर तुम्हाला हा खोपोलीतली गगनगिरी महाराजांचा मठ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच विनिमाच लाईफ या चॅनलवर व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.